तुमच्या शेळी पालनात पिल्ल जन्माला येतात, पण काही दिवसांनी अचानक मरायला लागतात का? आणि विशेष म्हणजे एक पिल्लू गेल्यानंतर काही दिवसातच दुसरं पिल्लूही आजारी पडतं. जर असं होत असेल तर फक्त औषधांवर लक्ष देण्यापेक्षा पिल्ल का मरत आहे याचं मूळ कारण शोधणं गरजेचं आहे. पिल्लांच्या मृत्यूमागे अनेक कारणं असू शकतात, पण आज आपण 5 सर्वात महत्त्वाच्या चुका पाहणार आहोत. चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे जन्मानंतर चीक वेळेवर आणि पुरेसं न मिळणे. नवजात पिल्लांसाठी चीक म्हणजे सर्वात पहिली सुरक्षा, त्यामुळे जन्मानंतर त्याकडे विशेष लक्ष द्या. दुसरं कारण म्हणजे थंडी आणि ओलावा. पिल्लांना थंड वारा, ओलसर जमीन किंवा ओलसर बेडिंग मध्ये ठेवलं तर त्यांची तब्येत पटकन बिघडू शकते. तिसरं कारण म्हणजे अस्वच्छता. घाणेरडा गोठा, दूषित पाणी किंवा अस्वच्छ दूध देण्याची भांडी यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. चौथं कारण म्हणजे जुलाब. पिल्लाला जुलाब सुरू झाले तर त्याकडे साधा त्रास म्हणून पाहू नका. शरीरातील पाणी आणि क्षार कमी झाल्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. आणि पाचवं कारण तर सर्वात धोकादायक आहे. लक्षण दिसल्यानंतरही उपचारासाठी उशीर करणं. पिल्लू दूध पित नाही, खूप सुस्त आहे, उठत नाही, जुलाब आहे किंवा शरीर असामान्यपणे थंड वाटतंय तर वेळ वाया घालवू नका. पशु डॉक्टरांचा सल्ला तत्काळ घ्या, कारण शेळीपालनात पिल्ल वाचवणं म्हणजे फक्त एक प्राणी वाचवणं नाही, तर तो तुमच्या भविष्यातील नफ्याचा पाया वाचवणं होय. तर प्रश्न असा आहे की तुमच्या मते पिल्ल वारंवार मरण्याचं सर्वात मोठं कारण कोणतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ प्रत्येक शेळीपालक मित्रापर्यंत पोहोचवा. आणि शेळीपालनातील अशाच भन्नाट माहिती घेता गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच नवीन टॉपिक सोबत.